झालंय असं ना की स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके, एवढंच झालेलं आहे, अजून काय. गेली 1.5-2 वर्ष वेदांत या ठिकाणी यावे म्हणून प्रत्येकजण प्रयत्न करत होता. वेदांताला मागच्यापेक्षा देखील इन्सेंटिव्ह जास्त देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. तरी देखील तो गुजरातला का गेला याची आम्ही माहिती घेऊ. माझं कुटुंब, तुमची जबाबदारी, मग यांची जबाबदारी सुद्धा सरकार देवा लोकांनीच घ्यायची. पूर्णपणे सगळं ठरल्यानंतर नक्की महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात का गेली, हा उद्योग तिथे का गेला, हा एक महत्त्वाचा प्रश्न. नमस्कार, मी प्रशांत कदम. एबीपी माझाच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ हा थोडासा काळजीपूर्वक ऐका, कारण विषय आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. गणपती उत्सवाची धामधूम लगबग संपली असेल तर थोडंसं त्याच्यातून बाजूला या. आपल्या शेजारी, आपल्या नातेवाईकांच्यामध्ये जी मुलं, जी आपली पुढची पिढी जी आहे ते शिक्षण घेत असेल, कोणाचे नातेवाईक असतील, कोणाचा भाऊ असेल, कोणाचा अजून कोणी जवळचा नातेवाईक असेल, या सगळ्यांचे चेहरे आठवा आणि या सगळ्यांना प्रभावित करणारी, त्यांचे हक्काचे रोजगार हिरावणारी एक बातमी आहे ज्याची आपण आज चर्चा करणार आहोत. तुम्हाला एक बातमी तर म्हणजे त्याच्या संदर्भातली घडामोड कानावरती आली असेल की फॉक्सकॉन नावाची एक आंतरराष्ट्रीय कंपनी, जी भारतातल्या वेदांता कंपनीच्या नावाने एक जॉईंट व्हेंचर उभारू इच्छिते सेमीकंडक्टर्स उत्पादनाच्या निर्मितीमध्ये. या कंपनीचा एक प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये येणार हे जवळपास निश्चित झालेलं होतं, मात्र आता तो महाराष्ट्राच्या ऐवजी गुजरातमध्ये जाणार आहे. काल या कंपनीच्या अध्यक्षांनी केंद्रीय उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. आणि त्यामुळं ही घटना किती मोठी आहे, महाराष्ट्राचं त्यामुळं किती नुकसान झालेलं आहे, याची आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा तर ही फॉक्सकॉन कंपनी नेमकी आहे काय, तर ही तैवानची एक कंपनी आहे. तैवान आणि चीन या दोन देशांमध्ये मुख्यतः या कंपनीचं प्रोडक्शन जे आहे ते खूप मोठं आहे. चीनमध्ये ती वेगळ्या नावाने ओळखली जाते, त्याचं इंटरनॅशनल रूप जे आहे ते फॉक्सकॉन या नावाने ओळखलं जातं. आणि इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर म्हणून ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत त्याच्यातली सगळ्यात मोठी कंपनी ही आहे. जो प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेलेला आहे तो तब्बल 1,20,00,000 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. 1,00,000 थेट रोजगार उपलब्ध करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये होती आणि तरी देखील हा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होऊ शकलेला नाही आहे. ज्या सेमीकंडक्टर्सचं उत्पादन ही कंपनी करणार होती त्याची थोडीशी पार्श्वभूमी लक्षात घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की हे नुकसान किती मोठं आहे. सेमीकंडक्टर्स म्हणजे काय, आपल्या मोबाईलमधल्या ज्या चिप्स असतात किंवा ऑटोमोबाईल क्षेत्रामधल्या ज्या चिप्स असतात त्याच्यासाठी लागणारे सेमीकंडक्टर जे आहे ते भारतामध्ये आत्तापर्यंत एकही बनत नाही आहेत. आपण सगळं सेमीकंडक्टर जे आहेत ते आयात करतो आणि ही आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी एक PLI स्कीम जाहीर केली. त्या अंतर्गत वेदांता या आपल्या भारतीय कंपनीनं पुढाकार घेतला आणि फॉक्सकॉन या कंपनीला त्याच्यासाठी आमंत्रित केलं. कोरोनाच्या काळामध्ये या सेमीकंडक्टर्सचा इतका मोठा तुटवडा होता की त्याचे दर जे आहेत ते खूप वाढलेले होते. विशेषतः चीन आणि परिसरामध्ये त्याच्यासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहे आणि त्याच्यामुळं चीन आणि या तैवानी कंपनीची याच्यामध्ये मक्तेदारी आहे. आणि त्यामुळं जर आपण किमान 25 ते 30% जरी आयात कमी करू शकलो तरी आपलं खूप मोठं आयातीमधलं बिल जे आहे ते वाचेल आणि आपण आपल्या ठिकाणी त्याचं उत्पादन करतो ही बाब सेमीकंडक्टर या क्षेत्रासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची असेल. शिवाय भविष्यामध्ये हे क्षेत्र इतकं मोठं वाढणार आहे कारण मोबाईलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नवीन नवीन गोष्टी येत आहेत, ई-व्हेकलची चर्चा होती आहे. अशा पार्श्वभूमीवरती तुम्ही विचार करा की हे सेमीकंडक्टरचं क्षेत्र जे आहे ते किती वाढणार आहे आणि त्यातली ग्रोथ लक्षात घेता हा पहिला प्रकल्प होता भारतामध्ये उत्पादन करणारा, तो महाराष्ट्रामध्ये होणार होता. मात्र तो आता महाराष्ट्रामध्ये न होता गुजरातमध्ये होणार आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा आपण असं म्हणतोय की महाराष्ट्राचं नुकसान होणार तेव्हा काही लोकांचं म्हणणं असं आहे की असं म्हणणं योग्य आहे का, कारण केवळ महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, गुजरात अशी 4-5 राज्य या स्पर्धेमध्ये होती आणि त्यामुळं मग इतर राज्यांनीसुद्धा म्हणायला पाहिजे आपलं नुकसान होतंय म्हणून. पण गोष्ट तशी नाही आहे. थोडंसं लक्षात घ्या. आज सप्टेंबर महिना आहे
अगदी 2 महिन्यांपूर्वी 26 जुलै 2022 म्हणजे जेव्हा महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं होतं, शिंदे फडणवीसांचं सरकार आलेलं होतं, त्यावेळी 26 जुलै 2022ला या फॉक्सकॉन कंपनीच्या आणि वेदांता कंपनीच्या लोकांसोबत या नव्या सरकारनं मिटिंग केलेली होती आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्यांची वक्तव्य आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची की ही कंपनी महाराष्ट्रामध्ये येईल आणि त्याच्यामुळं कसा फायदा होईल वगैरे वगैरे. आता त्याच्यावरनं राजकीय आरोप प्रत्यारोप खूप सुरू आहेत की ही कंपनी नेमकी कुणामुळे गेली गुजरातमध्ये, त्याच्यामध्ये आपण पडायला नको. पण एकूणच सरकार कुठलंही असलं तरी एक महाराष्ट्राचं असं उद्योगस्नेही धोरण असलं पाहिजे की ज्यामुळं आपल्या युवकांचे रोजगार जे आहेत ते हिरावले जाऊ नयेत आणि त्या दृष्टीनं हा सगळा मुद्दा जो आहे तो लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आता महाराष्ट्रानं या प्रकल्पासाठी काय काय देऊ केलं होतं. तळेगाव MIDC जे आहे त्याच्यातला टप्पा 4 जो आहे तो या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आलेला होता आणि या कंपनीला आपण जवळपास 1000 एकरची जागा उपलब्ध करून देणार होतो. अगदी थेट तपशील जरी उपलब्ध नसला तरी काही कागदपत्र जी आपल्या हाती लागली त्याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की या 1000 पैकी 400 एकर जागा जी आहे ती महाराष्ट्र सरकार अगदी नाममात्र दरानं, जवळपास मोफत म्हणता येईल अशा दरानं देणार होती. त्यांना आपण विजेच्या दरामध्ये सुद्धा सवलत देणार होतो. प्रति युनिट 1 रुपयांची सवलत आपण द्यायला तयार होतो. शिवाय कॅपिटल सबसिडी 20 ते 30% देणार होतो, जी जवळपास 40,000 कोटीपर्यंत पोहोचली असते. आणि म्हणजे वीज हा याच्यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर वेदांता कंपनीला त्यांचा स्वतंत्र प्लांट उभारता येईल, त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन करता येईल अशा पद्धतीची सुद्धा सुविधा द्यायला महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये तयार होतं. पण मग असं असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात न होता गुजरातमध्ये का गेला असावा. साहजिकच आहे की कुठलीही आंतरराष्ट्रीय कंपनी आपल्या फायद्याचाच विचार करेल. कदाचित महाराष्ट्रानं ज्या गोष्टी देऊ केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्तीचं काही गुजरात सरकारनं दिलं आहे का हे आपल्याला बघावं लागेल. आज पेपरमधल्या ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यानुसार गुजरात सरकारनं सुद्धा ही 1000 एकरची जमीन त्यांना द्यायला तयारी दर्शवलेली आहे. त्यांची विजेची सबसिडीसुद्धा प्रति युनिट 2 रुपयांना आहे. आणि याच्याशिवाय इतर काही सबसिडी ज्या आहेत लँड, वॉटर आणि पॉवर संदर्भातल्या त्यासुद्धा गुजरात सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये देऊ केलेल्या आहेत. पण ज्या धोलेरा अहमदाबादपासून काही मीटर अंतरावरती हे ठिकाण आहे, तळेगावच्या ऐवजी धोलेरामध्ये हा प्रकल्प होणार आहे. आणि खरं तर कंपॅरिझन केलं काही गोष्टींचं आणि हे कंपॅरिझन आपण नाही वेदांता कंपनीच्या लोकांनी केल्याचं एक डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामध्ये दिसतंय की सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी तळेगाव ही जागा योग्य कशी आहे. कारण पाण्याची उपलब्धता सेमीकंडक्टरच्या उत्पादनासाठी खूप महत्त्वाची असते. तळेगावला शेजारी धरण आहे आणि त्यामुळे हे पाणी सहजतेनं उपलब्ध होऊ शकतं. याच्याशिवाय स्किल्ड लेबर जे आहे ते या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि सेमीकंडक्टरच्या सोबतच इतर ज्या गोष्टी लागतात म्हणजे एका मोठ्या कंपनीसोबत इतर छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते. तर ते सगळं नेटवर्क जे आहे ते तळेगावमध्ये खूप सहजतेनं उपलब्ध होतं असा सुद्धा या कंपनीचा रिपोर्ट आहे. आणि काही गोष्टींची जर आपण तुलना बघितली म्हणजे इथं उपलब्ध होणारं जे जमीन होती ती एक खूप सलग होती. त्याच्यानंतर इंटरनॅशनल एअरपोर्ट इथून जवळ आहेत. JNPT एअरपोर्ट पोर्ट जे आहे JNPT बंदर ते 115 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि सोशलीसुद्धा जर विचार केला तर पुण्यासारखं एक अत्यंत व्हायब्रंट लाईफ असलेलं शहर याच्यापासून जवळ होतं. आणि त्यामुळं असे काही मुद्दे या कंपनीच्या अहवालामध्ये होते की मॅनपॉवर अवेलेबिलिटी जर इतकी स्किल्ड आपल्याला इथं उपलब्ध होत असेल आणि कंटेजियस लँड पार्सल अवेलेबल असेल तर या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. हा कंपनीचाच रिपोर्ट आहे. गुजरातमधल्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम क्लायमेट आहे गुजरातचं. आपल्यासारखं पुण्याचं कसं की सर्व काळ थोडंसं नीट असतं म्हणजे कुठलीही गोष्ट एक्स्ट्रीम नसते पुण्याच्या वातावरणामध्ये. ती पण गोष्ट याच्यामध्ये खूप महत्त्वाची आहे. रिलेटिव्हली लेसर अवेलेबिलिटी ऑफ स्किल्ड प्रोग्राम स्किल्ड मॅनपॉवर हा सुद्धा एक मुद्दा गुजरातच्या दृष्टीनं खूप निगेटिव्ह होता. आणि तरीसुद्धा हा प्रकल्प जो आहे तो आता महाराष्ट्रामध्ये नव्हे तर गुजरातमध्ये जाणार आहे. खरं तर
आता याच्यानंतर म्हणजे आपल्या लक्षात येईल की एवढा मोठा प्रकल्प जो आहे तो आपल्या हातून गेलेला आहे आणि त्यामुळं याच्यावरनं बरेच काही काळ आपल्याकडं राजकारण होत राहील, पण त्या राजकारणात न पडता आपण काही मुद्द्यांचा विचार जो आहे तो केला पाहिजे. फॉक्सकॉन कंपनीच्या या गुंतवणुकीनंतर असं म्हटलं जातं की एखाद्या राज्यामध्ये एका वेळी होणारी ही सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे आणि तशाच पद्धतीची जाहिरात जी आहे ते गुजरात सरकार करतं आहे. साहजिकच गुजरातमध्ये आता पुढच्या काही महिन्यामध्ये अगदी म्हणजे 2-3 महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती या प्रकल्पाची राजकीयदृष्ट्यासुद्धा किती गरज भाजपला असेल हे आपण काही वेगळं सांगायला नको, कारण आम आदमी पक्ष तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपलं अभियान जे आहे ते चालवतो आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती काउंटर करण्यासाठी सुद्धा गुजरात सरकारला याचा खूप मोठा फायदा जो आहे तो होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये काय भूमिका बजावली हे थेट माहिती नाही आहे, पण तुम्ही अंदाज लावू शकता की काय झालं असेल पडद्यामागे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या वैयक्तिक ट्विटर हँडलवरून सुद्धा या सगळ्या प्रकल्पाचं स्वागत केलेलं आहे. आता काल जेव्हा ही बातमी आली त्याच्यानंतर काही प्रतिक्रिया अशासुद्धा येऊ लागल्या. आपले उद्योगमंत्रीसुद्धा म्हणत होते की आम्ही प्रयत्न करू हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणण्याच्या, पण ती वेळ जी आहे ती निघून गेलेली आहे हे इथं सांगायला हवं. कारण एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काल जेव्हा ही घोषणा झालेली होती त्यावेळी केंद्राचे सुद्धा प्रतिनिधी तिथं उपस्थित होते. केंद्र सरकारचे वाणिज्य मंत्री, उद्योग मंत्री जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते. शिवाय पंतप्रधान ज्यावेळी अशा पद्धतीनं ट्विट करतायत, स्वागत करतायत, त्याच्यानंतर पुन्हा ही माघार घेणं जे आहे ते या कंपनीला किती शक्य असेल याचासुद्धा या ठिकाणी विचार झाला पाहिजे. अर्थात फॉक्सकॉनची एक थोडीशी वेगळीसुद्धा हिस्ट्री आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत जे झालं की MOU साईन झालेला होता, आता आपल्याकडे प्रकल्प येईल असं वाटत होतं, त्याचवेळी तो आपल्याकडनं हिरावला गेला. आंतरराष्ट्रीय जगतामध्ये फॉक्सकॉनची ही ख्याती जी आहे ती सुप्रसिद्ध आहे. इंडोनेशिया, ब्राझील इतकंच नव्हे तर जे डोनाल्ड ट्रम्प स्वतः बिझनेसमॅन होते आणि अमेरिकेसारख्या मोठ्या राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांनासुद्धा या कंपनीच्या अशा आश्वासनांचा फटका जो आहे तो बसलेला आहे. पण अर्थात आता ही कंपनी गुजरातमध्ये येते आणि भारतासारखं एक मोठं मार्केट या कंपनीला उपलब्ध झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्या आधीच्या आश्वासनांची जी चूक आहे ते इथं ते करणार नाहीत अशी अपेक्षा करायला हरकत नाही आहे. चला, म्हणजे महाराष्ट्रामध्ये नसलं तरी किमान आपल्या भारतामध्ये त्याचं उत्पादन जे आहे ते सुरू होईल, ही गोष्टसुद्धा आपल्यासाठी दिलाशाचीच म्हणायला हवी. पण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दृष्टीनं जर आपण याच्यामध्ये विचार केला तर आपण किती म्हणजे एकतर गुजरातमध्ये किती प्रकल्प गेले आपले महाराष्ट्रातून गुजरातमध्ये याची एक खूप मोठी यादी आहे. गिफ्ट सिटी हे सगळ्यात मोठं त्याचं उदाहरण आहे आणि असं असताना असे प्रकल्प एकापाठोपाठ एक महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे आपल्याला परवडणारं नाही आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा विचार जो आहे तो व्हायला पाहिजे. पॉलिटिकलीसुद्धा या सगळ्या प्रकल्पाची चर्चा पुढचे काही दिवस होत राहील, कारण आपल्याला माहिती आहे की गुजराती आणि मराठी अस्मिता हा मुद्दा जो आहे तो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप प्रामुख्यानं पुढे येत असतो आणि त्या पार्श्वभूमीवरती या सगळ्याची उत्तरं जी आहेत ती भाजपला आणि शिंदे गटालासुद्धा साहजिकच द्यावी लागतील. पण या सगळ्या प्रकरणामध्ये म्हणजे एक चित्र काय दिसतंय बघा की आपल्याकडे जे राजकारण झालं, शिवसेना खरी कोणाची याच्यामध्ये आपले 2 गट जे आहेत ते एकमेकांची डोकी फोडतायत, एकमेकांवरती वार करतायत आणि त्याचवेळी ज्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे, महाशक्ती चट्टान की तरह खडी आहे असं मुख्यमंत्री म्हणत होते, त्या महाशक्तीनं मात्र एक प्रकारे त्यांच्या राज्यामध्ये हा प्रकल्प नेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या युवकांचे हक्काचे रोजगार जे आहेत ते त्याच्यामुळं नक्कीच हिरावले गेलेले आहेत. अशा पद्धतीचं एक चांगलं उद्योगस्नेही धोरण, तशी औद्योगिक संस्कृती महाराष्ट्रामध्ये आधीच तयार असतानासुद्धा महाराष्ट्राऐवजी गुजरातला या कंपनीनं का पसंती दिली असावी, याच्यामागं काय नेमकं राजकारण घडलेलं आहे याची थेट माहिती जरी उपलब्ध नसली तरी त्याच्या संदर्भात चर्चा होणं जे आहे ते साहजिक आहे आणि त्यामुळं या सगळ्या प्रकल्पाची आता पुढं नेमकं काय होतं हे देखील बघावं लागेल. कारण वेदांताचे जे प्रमुख आहेत अनिल अग्रवाल त्यांनी आजच एका पेपरला कोट दिलेला आहे, म्हणजे मुलाखती दरम्यान त्यांनी असं म्हटलेलं आहे की वेदांताचा केवळ सेमीकंडक्टरचा हा एकच प्रकल्प नसेल तर अजून 1-2 प्रकल्प आम्हाला उभारावे लागतील, कारण तेवढं मोठं प्रोडक्शन करायचं आहे.
आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र किंवा आंध्र प्रदेशचा नक्की विचार करू. पण ही सगळी पुढची गोष्ट आहे. आतासुद्धा हे जे प्रोडक्शन गुजरातमध्ये सांगितलं जातं आहे ते सुरू व्हायलाच 2 वर्ष लागतील किमान, आणि त्याच्यानंतर पुढची ग्रोथ जी आहे ती कंपनीची किमान 15 ते 20 वर्षांची असेल. तोपर्यंत महाराष्ट्र किती मागे गेला असेल याचासुद्धा विचार करायला हवा. आणि त्यामुळं हा आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. फॉक्सकॉन आपण गमावलेली आहे, एक चांगली आंतरराष्ट्रीय कंपनी, सेमीकंडक्टर्ससारखी एक पुढच्या युगाची कंपनी ज्याला म्हणता येईल ती आपण गमावलेली आहे. आणि त्यामुळं आता हे नुकसान कसं भरून काढलं जाईल याचा पुढच्या काही काळामध्ये विचार करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्या संदर्भात तुमचे स्वतःचे काही मुद्दे असतील, काही सूचना असतील तर त्या जरूर कळवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.